नमस्कार. बालाघाटाच्या दरी खोऱ्यातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या तीरावर आद्यकवी श्री मुकुंदराज यांचे निसर्गाच्या कुशीत सुंदर मंदिर आहे. तसेच दगडी कोरीव काम असलेले व कोरीवस्तंभावर उभे असलेले व मंदिराच्या दोन्ही बाजूस असलेल्या सुंदर पुष्करणी असलेले नृसिंह मंदिर, जेथे श्री दासोपंतांनी कित्येक वर्षे उपासना केली. याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर देखील आहे. त्याचप्रमाणे विविध नक्षीकाम व अलंकृत शिल्प जडित असलेले सुंदर श्री आंबलेश्वर मंदिर, खोलेश्वर मंदिर, बाराखामे मंदिर, संकलेश्वर मंदिर, माता योगेश्वरी मंदिर, हत्तीखाना लेणी, जैन व वैष्णव लेणी अशा कित्येक ऐतिहासिक वास्तूचा व शिल्प सौंदर्याने सजलेल्या लेण्या, मंदिरे जणू काही आंबेजोगाईचे सौंदर्याची खाणच आहे. बीड जिल्ह्यातील या सर्व ऐतिहासिक खाणाखुणामुळेच आंबेजोगाई एकेकाळी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक, सांस्कृतिक तसेच राजकीय केंद्र होते हे सिद्ध होते. राष्ट्रकूट, वाकाटक, सातवाहन, यादव, चालुक्य, बहमनी, मुघल, निजाम, मराठे, पुन्हा निजाम, नंतर इंग्रज इत्यादी राजसत्तेने येथे एकेकाळी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. आंबेजोगाई कित्येक नावाने ओळखली जाते. अमरापूर, जयंतीनगर, अंबाक्षेत्र, मोमिनाबाद सध्या आंबेजोगाई याच नावाने प्रसिद्ध आहे. आज आपण पाहणार आहोत याच आंबेजोगाई येथे असलेल्या असंख्य खजिन्यापैकी एक खजिना म्हणजे हत्तीखाना लेणी. ही लेणी माता योगेश्वरी देवीच्या मंदिरापासून अवघ्या 500 ते 700 मीटर अंतरावर एकेकाळी सुंदर असलेल्या जयंती नदीच्या काठावर एका भल्या मोठ्या खडकात चौकोनी आकारात कोरलेली हत्तीखाना लेणी आपणास पाहावयास मिळते. ही लेणी शिवलेणी, भूचरनाथ लेणी, जोगाई मंडप अशा कित्येक नावाने ओळखली जाते. ही लेणी चौकोनी आकारात कोरलेली असून एका अरुंद गृह असलेल्या प्रवेशद्वारातून लेणीत प्रवेश करतात. समोरच भव्य अशा नंदी मंडप व सुंदर चारी बाजूने 4 हत्तीचे दर्शन होते. त्याचप्रमाणे मुख्य लेणीचा भाग असलेला 32 खांबी सभामंडप नजरेत पडतो. कैलास मंदिराची निर्मिती अखंड पाषाण वरून खाली कोरत केली. त्याचप्रमाणे अखंड खडक वरून खाली कोरत या हत्तीखान्याची निर्मिती केली असावी. या लेणीची निर्मिती 1144च्या आसपास महामंडलेश्वर परमारवंशीय उदयादित्य यांनी निर्माण केली असा उल्लेख आढळतो. या मंडपात विविध देवदेवतांचे सुंदर कोरलेले शिल्प आहेत. सध्या हे शिल्प मोठ्या प्रमाणात जीर्ण अवस्थेत आहेत. या शिल्पात मुख्यतः गणपती, तांडव नृत्य करणारे शिव, सप्तमातृका, द्वारपाल व छोटे छोटे कक्षागृहे आहेत. सध्या ही लेणी पुरातन खात्याच्या आधिपत्याखाली आहे. आपण संपूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.